माझ्याकडे रिसेंटली एक PCOSच्या महिला आल्या होत्या. त्या अशाच एका स्कॅमच्या आहारी पडल्या होत्या. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ इशूड इन पब्लिक इंटरेस्ट. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, PCOS हा कायमचा निघून गेला आहे, कायमचा बरा झाला आहे, हे कधीही होऊ शकत नाही. हो, आपल्या लाईफस्टाईल चेंजेसनी तुमचे सिम्पटम्स बऱ्यापैकी कमी होऊ शकतात. पण जर कोणी तुम्हाला असं सांगत असेल की आम्ही तुम्हाला अशी औषधं देऊ किंवा असे उपचार देऊ की त्यांनी हा PCOS तुमचा कायमचा बरा होईल, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. दुसरी गोष्ट, तुम्हाला जो डाएट प्लॅन सांगितला जातो आहे तो लाँग टर्मसाठी किती सस्टेनेबल आहे याचा विचार करा आणि त्यांनी तुमचं काम वाढतं आहे का सोपं होतं आहे याचाही विचार करा. रोज सकाळी उठून कोहळ्याचा ज्यूस बनवणं यांनी कसलाही डिटॉक्स होणार नाही आहे, उलट आपण आपलंच काम वाढवतो आहे. तिसरी गोष्ट, व्हिगनिझम, व्हेजिटेरियनिझम हे तुम्ही ॲज अ पर्सनल चॉईस केलं दॅट इज ॲक्सेप्टेबल. मी स्वतः बाय चॉईस व्हेजिटेरियन आहे आणि मी तुम्हाला हेही सांगू शकते की मी रोज माझ्या प्रोटीन रिक्वायरमेंट मीट करण्यासाठी खूप स्ट्रगल करते. पण ऑफकोर्स त्यामध्ये व्हे आयसोलेट, प्लांट प्रोटीन, टोफू, पनीर या गोष्टींचा मला खूप फायदा होतो. त्यामुळे जर कोणी तुम्हाला डेअरी किंवा ॲनिमल प्रोडक्ट्स हे हेल्थ रिझनसाठी सोडायला सांगत असेल तर त्यांना प्रथम हा प्रश्न विचारा की माझं प्रोटीन रिक्वायरमेंट मला कुठून बरं मिळणार आहे. याचं उत्तर जास्त भाज्या खा हे जर असेल तर सरळ एक काम करा, गुगलला विचारा की एका काकडीमध्ये किती ग्रॅम प्रोटीन असतं, तुम्हालाच तुमचं उत्तर मिळून जाईल. चौथी गोष्ट, ओला टॉवेल पोटावर ठेवून पोट कमी होणार नाही आहे. मी नेहमी सांगते ना, पोट कमी करायला, वजन कमी करायला, लाईफस्टाईल ऑन ट्रॅक आणायला शॉर्टकट नाही आहे. आणि आपण जितक्या लवकर हे समजू आणि ॲक्सेप्ट करू, आपलाच वेळ, पैसा आणि एफर्ट वाचणार आहे. या स्कॅम्सच्या आहारी पडू नका. योग्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या आणि लेट्स ट्राय टू बी हेल्दी.